मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत आवडीची योजना, अत्यंत गाजलेली योजना आहे, ज्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आले. ई-केवायसी, नवीन ई-केवायसी, ई-केवायसी दुरुस्ती, ई-केवायसी मुदतवाढ अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी इथे ट्विस्ट पाहिले आहेत. पण लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गाजलेली योजना आहे. महायुती सरकारने एक गेम चेंजिंग योजना म्हणून लाडकी बहीण योजना घोषित केली आहे. तर लाडक्या बहिणींनो, केवायसी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. काही प्रश्न असू द्या, नक्कीच लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंट करून विचारायचं आहे. या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होत आहेत आता 1500 रुपये का 3000 रुपये का 4500 रुपये आपण पाहणार आहोत. कारण नोव्हेंबर महिन्यापासून बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. नोव्हेंबर असू द्या, डिसेंबर असू द्या किंवा जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण नोव्हेंबरचा मिळाला का, डिसेंबरचा मिळाला का, जानेवारीचा मिळाला का, ही सगळी माहिती आपण वन बाय वन पाहूया. ई-केवायसी दुरुस्ती झालेल्या बहिणींचं काय, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ई-केवायसी संदर्भात खुशखबर म्हणजेच काय, ज्यांची ई-केवायसी आपण दुरुस्ती करून घेतली होती. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात प्रथम सांगण्यात आले होते की 6 फेब्रुवारी रोजी ज्यावेळेस अपडेट आले होते व पहिल्याच दिवशी जवळजवळ बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया करून घेतली होती व मला बऱ्याच जणांचे मेसेजसुद्धा आले होते की मॅडम तुमची जे व्हिडिओ पाहून आम्ही ई-केवायसी केली व आम्ही ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे व त्यामध्ये आम्हाला सक्सेसफुल असा मेसेजसुद्धा आलेला आहे. तर तुम्ही मेसेज पाहू शकता की माझे पैसे आलेत ताई. तर हे इंस्टाग्रामवरती आलेले काही मेसेज दाखवते, थँक्यू दीदी पैसे आले ई-केवायसी दुरुस्ती केल्यावरती. तर आपण नेहमी खरी बातमी पॉईंट टू पॉईंट देत असतो आणि लाडक्या बहिणींना त्याचा फायदा व्हावा त्याच्यामुळेच आपण ही माहिती देत असतो. त्याच्यामुळे काय की लाडक्या बहिणीचे आता पैसे सुरू झालेले आहेत. आता हे पैसे 1500 रुपये आलेले आहेत. जो GR आला होता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून, त्यामध्ये स्पष्ट केले होते की 98.45 कोटी इतका, म्हणजे 98,45,00,000 इतका निधी देण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाला, जेणेकरून लाडक्या बहिणींचं हप्त्याचं वितरण आजपासून म्हणजेच काय 23 फेब्रुवारीपासून सुरू झाले होते व आज 24 तारीख आहे. म्हणजे आता किती दिवस हा हप्ता वितरण सुरू राहील. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या 1,60,00,000 लाडक्या बहिणी आता डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी हप्त्याचं पैसे घेतले होते. पण आता काय झालेलं आहे, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया झालेली आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे की ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया झाल्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या संख्यांमध्ये काय झालेलं आहे, वाढ झाल्यामुळे आता इथे नक्कीच इथे 1 दिवस वितरण न होता 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहील. जास्तीत जास्त 3 ते 5 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे. व लाडक्या बहिणींच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जितक्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केली आहे, बघा आपण सांगत होतो की 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे. पण लाडक्या बहिणींनो टाईम आहे, तोपर्यंत तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया करून घ्या, तुमचे हप्ते सुरू करून घ्यायचे आहे. आता हे 1500 रुपये जमा झालेले मेसेज तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये की 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:22 हे बँक ऑफ बरोडामध्ये काय झालेले आहे, पैसे क्रेडिट झालेले आहे. म्हणजेच काय लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट हे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्याला विचारते की पेंडिंग हप्त्यांचं काय, तुम्ही तर म्हणत होता पेंडिंग हप्ता येणार, पेंडिंग हप्ता येणार, मग त्याचं काय झालेलं आहे. आता आम्ही म्हणत होतो म्हणजे काय की उपमुख्यमंत्री आपले माननीय एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे असे पैसे 4500 रुपये खात्यामध्ये खटाखट जमा होणार. पण लाडक्या बहिणींनो आपण हिस्ट्री पाहिलेली आहे, इतिहास पाहिला आहे, ज्यामध्ये पेंडिंग हप्ता कधीही लाडक्या बहिणींना मिळाला नाही. पण पैशांचं म्हणजे आपल्याकडे काय आहे, पुरवणी मागणी. आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे काही पुरवणी मागण्या मागवल्या होत्या व त्यामध्ये सुद्धा पैशांचे निधीचं वितरण करण्याबाबत लाडक्या बहिणींना हप्त्याच्या बाबत ही पूर्ण तरतूद माननीय आपले अजितदादांनी करून ठेवली होती. त्यामुळे पुढील हप्ते सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत. पेंडिंग हप्त्यांचं GR आल्यानंतर नक्की 100% ते लाडक्या बहिणीच्या खात्यात पडेल व ई-केवायसी नवीन सुद्धा सुरू करावी सरकारकडे विनंती आहे. कारण का ई-केवायसी खुशखबर म्हणजे काय, तुमची प्रतीक्षा संपली म्हणजे काय, ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नाहीत त्या लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांना जानेवारी हप्ता जमा होत आहेत. कोणाला, ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे व तुम्ही पात्र आहात, तुमची जे काही पात्रता ठरलेली आहे, तुम्हाला तिथे निकषांमध्ये तुम्ही बसलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरू झालेले आहेत. बरं, आता ई-केवायसी दुरुस्ती जशी प्रक्रिया दिली तशी सुद्धा आता लाडक्या बहिणीची मागणी आहे की नवीन ई-केवायसी सुरू करावं, जेणेकरून आमच्याकडून चूक झालेली आहे की आम्ही ई-केवायसी झाली नाही. बरं,
त्यावेळेस फक्त त्यांची लाडक्या बहिणींचीच चूक नव्हती, तर त्यामध्ये जे काही सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर OTPचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणीची KYC झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा, कारण तुमची सुद्धा KYC झाली होती का नाही, तुम्ही KYC दुरुस्ती केली का नाही, नक्कीच सांगायचं आहे, जेणेकरून तुमचे सुद्धा हप्ते सुरू होतील. तर हे 1500 रुपये जमा होत आहेत, ना 3000 रुपये ना 4500 रुपये, फक्त 1500 रुपये सुरू होत आहेत. KYC दुरुस्ती झालेल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुद्धा खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काही भागांमध्ये आज म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी पैसे आले नसतील, तर आज 24 फेब्रुवारी रोजी हे पैसे जमा होतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पैसे आले नाही आले, तुमचा जिल्हा कोणता हे सगळं सांगा, जेणेकरून काय होईल की आपण तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जसं मदत करत आहोत, तसंच आता पुढे सुद्धा मदत होईल. ज्यांचे पैसे आले नाही त्यांच्याबाबत सुद्धा आपण अपडेट देण्यात येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.